तर नमस्कार सगळ्यांना. मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर रानामध्ये चाललं होतं माझं जे आहे ना गवत असतं ना कोडू गवत त्याला आम्ही ना धनुरा म्हणतो. ते आहे ना उपटायचं चाललं होतं माझं. मोठे-मोठे गवत असतात ना तेच माझं चाललं होतं उपटायचं. त्यानंतर मुलांची चालली होती ते मस्ती करायची एकामागं पळायचं चाललं होतं. ते खेळत होते शिवणा-पाणी खेळत होते एकमेकाला शिवायचं आणि पळायचं. हे चाललं होतं त्यांचं आणि मस्त रानामध्ये ना त्यांना खूप चांगलं वाटत होतं म्हणजे ना लय चांगलं वाटत होतं त्यांना की ना बरेच दिवस असं रिकामं फिरायला भेटत नाही त्यांना त्याच्यामुळं. तर मस्त अशी मुलं आहे ना इथं फिरत होती. त्यानंतर मस्त असं रान तुम्हाला मी दाखवते. खूप छान होते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्यांना म्हणलं होतं झेंडूची झाडं लावली आहे रानामध्ये. तर हे झेंडूची झाडं ना आता केवढी झालीत बघा जरा खूप छान लागली होती आणि त्याला फुलं पण भरपूर लागली होती आणि खूप छान दिसत होतं रानामध्ये फुलत असेल ना तर खूप सुंदर रान दिसत होतं. त्यानंतर मस्त अशी आहे ना मी सगळं रान बघत होते. खूप छान वाटत होतं. मला फुलं ना खूप आवडते झाडाला. त्यानंतर एक छोटंसं झाड होतं ना त्याला पण मस्त अशी लागले होते झेंडूची फुलं लागले होते केशरी कलरचे. खूप सुंदर दिसत होते ते आणि लय भारी म्हणजे छान वाटत होतं, लय भारी वाटत होतं बघायला पण. त्यानंतर आहे ना मग पुढे बघितलं तर आंब्याची झाडं पण पप्पांनी लावली होती आणि आंब्याला ना काट्या लावल्या होत्या, की ते वाकू नये झाड म्हणून पप्पांनी लावल्या होत्या. आणि बाकीचे जे आहे ना गवत दिसतंय ना त्याला सगळी फवारणी केली होती आणि त्यानंतर एक पपईचं झाड पण लावलं होतं पप्पानी. ते पण आहे ना आलं होतं बऱ्यापैकी. खूप छान होतं आणि काळभोर रान आहे ना त्याच्यामुळं खूप सुंदर दिसत होतं रान. त्यानंतर आहे ना आजी आहे माझी आजी आणि माझी सासू ना खुरपत होत्या ना हे रान एवढं खुरपलेलं आहे आणि तिथं वांग्याची झाडं पण लावली होती खूप सुंदर. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण की ह्यांना आणायचं होता चहा करून सगळ्यांसाठीच आणायचा होता चहा. मग त्याच्यामुळेच आम्ही दोघं पण निघालो घरी जाण्यासाठी आणि इथूनच जवळच आहे घर ना त्याच्यामुळं खूप लांब नाही त्याच्यामुळे लवकरच आम्ही पोहोचू. सगळ्यांना लागली होती तलब चहाची त्याच्यामुळेच आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. मग घरी आल्यानंतर तर सम्राट चाललं होतं बेडखाली घुसायचं. त्याचं तर वेगळंच चाललेलं असं दिवसभर ना त्याला काही ना काही करायच पाहिजे असं आहे त्याचं. त्यानंतर मग घरी आले पहिला चहा ठेवला सगळ्यांसाठी मी. मस्त असा चहा ठेवला होता दुधाचा. मी, आई आणि दोघींना द्यायचा होता चहा म्हणजे आम्ही चौघींसाठी चहा ठेवला होता मस्त असं. ह्याला चहापत्ती जास्त लागते म्हणजे लालसर चहा लागतो खूप चांगला घट्ट मोठा असा चहा लागतो त्याला. त्याच्यामुळे मस्त असा मी चहा ठेवला होता. चहाला मस्त अशी उकळी आली होती. मस्त हलवून म्हणजे ना 5-10 मिनिटांना शिजायला लागतो चहा तेव्हा ह्यांना सगळ्यांना चहा आवडतो. तर असाच आजचा व्हिडिओ लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.